आमच्या आत्याची मुलगी अक्षताई. सो जस्ट अतुलची चर्चा केली आणि तेव्हा तो कळून आलं. त्यांना पण पाहतो आज मुख्य पुरस्कर्तेत. मॅचकडे आपण चालतोय आणि पंचांनी सांगितले सामना सुरू होतोय. पहिला बॉल इनामपुरीकडून राऊंड द विकेट. फुल टॉस लेंथ हवेत खेळलेत. गॅप मधून लॉंग ऑफ टार्गेट. मिड ऑफ मधून पाठलाग बॉलचा बॉल सीमारेषा बाहेर. चौकारानं भव्य स्वागत. यस थँक्यू डीजे थँक्यू. तर योगेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. योगेश भाई यावं, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी केतनला देऊन इथे सन्मानित करण्यात यावं. रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स पाहायला मिळाला, टॉप परफॉर्मन्स केतनचा. योगेश भाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी केतनला देऊया. कॉंग्रॅच्युलेशन्स केतन, अभिनंदन. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवला आहे. टेक्निकल टीम इथे आपण पाहतोय. नो चेंडू आहे. येस, हाईट फॅक्टर कमरेच्या होऊ शकतो की इथे हा जो बॉल आहे तो अगदी नो बॉल असा डिसिजन इकडे आलेला आहे. सुरुवात चौकारासह झाली आहे, त्यामुळे इथे या पहिल्या बॉलवरती 5 धावा. या संपा सिग्नल हा जो आहे तो निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल असं आयोजन कमिटीकडून सूचना आहेत. मॅचकडे आपण जातोय. सुरुवात 4 एकूण धावा धावफलकावरती 5. येस, आणि आपण पाहतो जो स्टान्स आहे तो जो आहे तो जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या आतमध्ये. सो हाईट फॅक्टर चेक केला जाईल इथे. आणि सो इथे आपण पाहतो हा निर्णय आला आहे की इट्स अ नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. स्ट्राइक एंड राईट हँड बॅट्समन. चौकारानं सुरुवात. वन्स अगेन, वन मोर टाइम. रो मध्ये दुसरा पॉइंट. टार्गेट फिल्डर तिकडे अवेलेबल. क्या बात आहे, जबरदस्त इफर्ट. असं वाटलं की चौकार होईल की काय, परंतु नाही. अंतिम क्षणाला आपण पाहिलं की बीट केलं बॉलला आणि चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. फिल्डिंगमध्ये विवरेचना पाहू शकता आपण की एक खेळाडू त्यांनी काऊ कॉर्नरमध्ये तैनात केलाय. तर जो लॉंग ऑन आहे तो आतमध्ये आहे, लॉंग ऑफ द किल आतमध्ये आहे आणि पॉईंट जो आहे तो पार काढलाय. कव्हर लाईक फिल्डर आहे. सो इकडे थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. यावरून आपण गोलंदाजीचा अंदाज बांधू शकतो की जी गोलंदाजी आहे ती कदाचित गुड लाईन स्पॉटचीच होण्याच्या शक्यता आहेत, प्रोबॅबिलिटीज आहेत. हे फिल्डिंग सेटअप हे दाखवून देतं यामध्ये. राऊंड द विकेट, वेगानं बॉल, जबरदस्त गोलंदाजी. सचिन म्हात्रे सुरुवातीचे 2 बॉल थोडेसे झटके काढले होते, आता मात्र बॅकअप द्यायचा उद्देशानं तो आहे. आणि ते आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला बॅट्समनला पूर्णपणे त्याने आश्चर्याचा गडू धक्का दिलाय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. सचिन म्हात्रे ॲज अ बॉलर म्हणून बॉलिंग युनिटमध्ये केपीसी इनामपुरीकडून आपण पाहतो अंगद संघामध्ये समाविष्ट आहेत. कट करायचा आहे, लाईट कटका चोख, चांगला फटका. गॅप मधून पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. यावेळेला पंचांचे हातवारे आणि इशारा चौकाराचा. जबरदस्त खेळ सुरू आहे. चौकारानं आपण पाहिलं की स्वागत केलं होतं. पुन्हा एकदा या लास्ट आउट मध्ये रिझल्ट पाहिला की आपल्याला देखील धावा पाहायला मिळाला. 4. वन्स अगेन यावेळेला कट केलाय, लेट कट. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फिल्डरला बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक या ओव्हर मधून चौकार. वादे अभिमानाचं संगीत आहे की आश्चर्याचं संगीत आहे, कळालं नाही आहे. भाईला न्यायला पिंजराला
इथे तसाच पिंजरा आणावा लागेल केबीसी इनामपुरी संघाला, कारण संघ अडचणीमध्ये आहे. महत्वाचा फलंदाज जो स्ट्रायगेंडला खेळतो त्याला बाद करणं महत्वाचं आहे. हाही बॉल आपण पाहतोय पंच वळाला, तो व्हाईट बॉलचा इशारा तिकडे पंचांचा. लाईन मध्ये आपण पाहतो थोडेसे चेंजेस केलेले आहेत आणि यावेळेला बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न भरपूर दूर राहिला. पंचांनी आव्हान तर घोषित केलं, एक अतिरिक्त धाव मिळते. 15 वरती जाऊन पोहोचला इनामपुरीच्या अगेन्स्ट खेळणारा एसीसी रोहिंजन हा संघ. टॉस जिंकत इनामपुरी संघाने फिल्डिंग स्वीकारली होती. 2 धावांची पेनल्टी त्यांना बसले. सो इथून कमीत कमी धावा खर्च करणं त्यांच्यासाठी मॅन्डेटरी राहील. फ्रंट फुटला येऊन खेळलेत, लॉंग ऑन टार्गेट, फिल्डर नाही आहे आणि बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. क्या बात आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना बॅटिंग युनिट कडून आपण पाहतो 2 फलंदाज मैदानामध्ये आणि खास करून सुजित पाटीलनं रो मध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार खेचलेत. चौकारांची हॅट्रिक. क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला सलग 3 चौकार बनतात. खरी खुरी हॅट्रिक ओनली ऑन विकेट हॅट्रिक. सो विकेट हॅट्रिकलाच फक्त आपण पाहतो की विकेटची हॅट्रिक म्हणून ही गणना आहे. यॉर्कलिनचा बॉल. हा चेंडू चांगला आहे, गोलात टाकण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय अगदी जडमध्ये फेकलं होतं बॉलला. सो इकडे पाहू शकतो की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाचा खेळ झाल्यानंतर सचिन मात्रे यांचं षटक होतं. पॉवर प्ले मध्ये 20 धावा, पॉवर प्ले मध्ये विकेट आली नाहीये. सो विदाउट लॉस बॅटिंग करते एसीसी रोहिंजनची आघाडीची जोडी. वीस धावा आहेत धावफलकावरती. यतीन जे आहेत आमच्यासोबत आणि जेव्हा ते असतात त्यावेळेला कॉम्बॉक्समध्ये थोडीशी मजा असते, कारण ॲज अ जोक रिप्रेझेंट जास्त करतात ते. सो थोडंसं हसी आणि मजाकचं वातावरण राहतं. सो त्यांच्यासोबत काम करायला थोडी मजा येते, यात काही मात्र शंका नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी 2 ते 4 खोल खड्डे नक्की दाखवू. त्याचा अर्थ काय ते त्याच्याशी आम्ही संवाद जरूर करू. दरम्यान मॅचकडे जाणं महत्त्वाचं आहे. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये या धावा आपण बघितल्या. ओव्हर नंबर 1 संपली, सचिन मात्रेचा वापर झाला होता. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय यावेळेला स्वतः संघनायक म्हणावं लागेल, कारण ॲज अ लीड खेळाडू इनामपुरीमधून आपण पाहतो बिलॉंग करतो. सगळ्यांना परिचित असलेला खेळाडू अंगद म्हात्रेची निवड झाली, अंगद पाटीलची निवड झाली ओव्हर नंबर 2 साठी. बॅकअप हवं आहे, बॅकअपची गरज आहे संघाला अक्षरशः. कोण असा खेळाडू असेल जो बॅकअप देईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. फिल्डिंगचं इथून रेस्ट्रिक्शन आपण पाहू शकतो थोडंसं बदललेलं. एक खेळाडू त्यांनी आपण पाहतोय की अगदी थर्डमॅनकडे थोडासा अलीकडच्या बाजूला त्यांनी तैनात केलाय. एका खेळाडूला आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये ठेवलंय, तर एक खेळाडू मे बी मिड विकेट मध्ये ठेवण्याचे चान्सेस आहेत. ओ हलकासा कट, आउटले अपील, आउट शॉट, अंपायर सिग्नल, इट्स आउट. लीडिंग एज आणि फलंदाज बाद. अंगद पाटील मैदानामध्ये आला. सुरुवातीचा पहिलाच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडंसं आपण तिरप्या रेषेतलं वलन देखील बॉलला पाहिलं. इलिगेशनचा डिलिव्हर केलेला बॉल आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजासाठी आणि एज लागत आपण पाहिलं की बिहाइंड द विकेट जो विकेट कीपर होता त्यानं झेल टिपला आणि इथून फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. इनामपुरी संघाला पहिली सफलता, तर पहिला धक्का आपण पाहतो एसीसी रोहिंजन संघाला बसलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये सफलता नव्हती, धावा उच्चांकित बनल्या. पॉवर प्ले कॅपिटलाइज बॅट्समन आपण पहिले बॅट्समन 2 होते मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये विपुलनं 5 धावा दिल्या होत्या, सुजितनं 13 धावा दिल्या. त्या सुजित नावाचा काटा जो होता तो काटा काढला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज पाटील, इमर्जिंग प्लेअर टीमचा, आणि इथून आपण पाहतोय त्याला संधी आहे इथून खेळण्यासाठी. एसीसी रोहिंजन म्हटलं तर ताकदवर संघ. परवाच्या दिवसामध्ये आपण एक संघ पाहिला इथे मैदानाच्या आतमध्ये, तो देखील रोहिंजन संघ होता. आणि त्यानंतर रोहिंजन बी हा संघ देखील आपण सातत्याने पाहतो मैदानामध्ये खेळताना. हलक्या हातानं कट करायचा होता, स्लॅश करायचा प्रयत्न आपण पाहिला. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अंपायर सिग्नल. पूर्णपणे हा जो बॉल आहे तो निर्धाव बॉल आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू येतोय. अंगद पाटीलनं आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे. पहिल्या बॉलवरती विकेट घेत सावधान इंडियातील एखाद्या एपिसोडची आपल्याला आठवण त्यानं करून दिली आहे.
अर्थातच ज्यामध्ये आपण पाहतो की नवीन जी काही सुनबाई असते आल्या आल्या सासूवरती तिखट तेवर दाखवते ॲज इट इज तसे तिखट तेवर होते पलटवार फाईन टार्गेट आणि लेग स्लिप मधून आपण पाहतो फिल्डरला चकवा देत बॉल बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. जबरदस्त वैभव जे आपल्यासोबत आहे डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आणि स्पेशली फॉर्च्यून इव्हेंटची टीम परवा जाऊन आम्ही ज्यावेळेला इथे झालेल्या मॅचेस पाहिल्या आणि साऊंड क्वालिटी जी बिल्ड झाली आहे तिथे ती जबरदस्त आहे. सो मी म्हणेन ॲज इट इज चंदू फुटाणेंसोबत काम केलं असं वाटू लागतं आणि तशीच तुमची क्वालिटी आहे. पुन्हा एकदा चौकाराचा संदेश तिकडे पंचांचा अजून एक चौकार आपण पाहिलेला आहे बॉलवरती चौकारांचीच भाषा बोलली गेली आहे. या इनिंगमधून आत्तापर्यंत आपण जर विचार केला 6 चौकार आलेत आणि 2 सिंगल 2 डॉट बॉल आपण बघितलेत. एक विकेट देखील मधोमध्ये आली होती. असा इथून आपण पाहतोय पूर्णपणे गोलंदाजीचं पृथक्करण आणि गोलंदाजीतील हे विवरचन आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही हिटेड आहेत सध्या. ओ अंगद पाटील इन स्विंग आणि फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज आउट. दुसरा धक्का एसीसी रोहिंजनला. जबरदस्त गोलंदाजी बोटांची जादू पाहायला मिळाली. खास करून अनेक सारे गोलंदाज या चेंडूचा वापर करतात ज्या वेळेला ते गोलंदाजी करण्यासाठी येतात. कारण आता मी परवाही चर्चा केली या मैदानावरती की हा जो काही मी म्हणेन सध्या खेळ सुरू आहे त्यामध्ये गोलंदाजीमध्ये जो ट्रेंड आलाय तो व्हेरिएशनचा ट्रेंड आलाय. क्रेज बदलली आहे ट्रेंड बदललाय आणि नाविन्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे नवनवीन चेंडू आपल्याला प्रत्येक वेळी फेकावे लागतात. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन दाखवणं आता तेवढंच गरजेचं झालं आहे. ज्यावेळेला पेसर ऑन द अटॅक असतो त्याच्याकडे फार फार कमी विकल्प असतात परंतु मध्यम गतीचा गोलंदाज जो आहे तो आपण पाहतो की विशिष्ट विवरचनेनं भरलेली गोलंदाजी ॲज इट इज दाखवतो आणि त्याचा फायदा मिळतो त्याला ॲज अ बॉलर म्हणून काम करत असताना. ओव्हर नंबर 2 मध्ये अंगद पाटीलनं आतापर्यंत 5 चेंडू फेकले 2 सफलता 2 चौकार त्याच्यावरती आलेत. 8 धावा खर्च करत 2 गड्यांना आपण पाहिलं त्यानं बाद केले. सलामीचे 2 फलंदाज त्यापैकी एक बाद आहे. विपुल पाटील मैदानामध्ये आहे तर संकेत पाटील हा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय ॲज अ न्यू बॅट्समन न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. धावफलकावरती 28 आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. किमान 13 पूर्णांकची सरासरी सध्या तरी मेंटेन आहे. 14च्या प्लस आहे. सो एक बॉलचा खेळ अजून बाकी आहे. काय रिझल्ट असेल पाहण्यासाठी मैदानामध्ये जाऊ. रसांचा उलगडा या बॉल नंतर या ओव्हरचा पर्दाफाश. हलक्या हाताने खेळलाय फाईन टार्गेट लेग साइड खुली आहे. फिल्डर अडवतील का बॉल प्रश्न. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो आणि सुखरूप पोहोचलेत. जलद गतीने धावसंख्या उभारली जाते. पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म फ्लेक्झिबिलिटी तिचा पूर्ण वापर आणि अशा पद्धतीनं या अखेरच्या बॉलवरती 2 धावा अंगद पाटीलनं 10 दिल्या. 2 विकेट डिस्ट्रॉय झाल्या. 2चा लॉस एसीसी रोहिंजन संघ. एकूण 30 धावा 15.00 ची सरासरी मेंटेन. तीस धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. 30 रन्स. 2 गड्यांचा मोबदला 30ला 2 पडलेत. सो थोडंसं दबाव तंत्र आहे परंतु दबाव तंत्र कसं म्हणावं लागेल कारण 15च्या सरासरीनं धावाही पण लागेलात. या सरासरीने जर चालले तर संगणकचा अहवाल देखील आपण पाहतो की 90+ रन्स होण्याचे चान्सेस आहेत. 75+ तरी जातील अशा चान्सेस आपण पाहतो. प्रोबॅबिलिटीज वर्तवल्यात संगणकानं. परंतु हा अहवाल जो आहे तो कंटिन्यू मेंटेन राहील का. ही जी आपण पाहतो एक कन्सिस्टन्सी आहे ती कॉन्स्टंट राहील का हाही प्रश्न यावेळेला जरूर सगळ्यांना पडला आहे. एसीसी रोहिंजन संघाचे 2 फलंदाज बाद झालेत. सो तिकडे हा प्रश्न असणार आहे. संकेतनं 2 अकाउंट ओपन केलं. स्ट्राईक इकडे आपण पाहतो विपुल पाटील ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेटनं तुषार पाटील आलेत आणि त्यांच्यावरती हा हल्ला कल्लोल फलंदाजी. पॉइंट मधून बॉल सीमारेषा बाहेर. सिक्सर.
जबरदस्त फलंदाजी 36 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. स्ट्रायकेंडला उजव्या हाताचा फलंदाज विपुल जो आपण पाहतो सलामी वीर आहे आणि त्यानं सलामी दिली आता स्कोर कार्डला. 6 धावसंख्या आपण पाहतोय. टोटल 36 धावा धावफलकावरती. तुषार पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये केबीसी इनामपुरीकडून. इन स्विंग व्हेरिएशन गतीनं बीट केलाय. टप्पा पडल्यानंतर अलगदपणे वलन. थँक्यू आकाश. याच दरम्यान आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो ते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय विश्वनाथ शेठ चौधरी साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकाल. यावं अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण खऱ्या अर्थानं पाहतो. ते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय विश्वनाथ चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब यावं. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित 5 दिवसीय या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. याच क्रीडा नगरीवरती आपण आलात स्पर्धेची शोभा वाढली. साहेब आपलं पुन्हा एकदा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. अँड टू द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न या बॉलवरती झालाय. मान्यवरांचं शुभागमन झालंय. मराठीची अस्मिता कणखर बाणा आणि आपल्या जनतेसाठी कधी आपण पाहतो उपस्थित राहणारे आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. दरम्यान एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो त्या म्हणजेच टोटल 37 धावा झालेल्या आहेत. अंतिमचे 3 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 मधून तुषार पाटील येतो क्रमी तिसरा गोलंदाज त्यांनी वापरलाय. इथून हे कळून येत आहे की कदाचित अंगदचा दुसऱ्यांदा वापर होणार. कदाचित नाहीये डेफिनेटली, कारण त्याच्याकडे ती गॅलेबर आहे, ती प्रतिभा आहे आणि अलौकिक प्रतिभावंत असा खेळाडू अंगद पाटील. सध्या आपण जर पाहिलं तर रायगडचं टेनिस क्रिकेट तो हायलाईट करतोय. व्यावसायिक गटामध्ये देखील आपण पाहतो त्याची वर्णी लागली जाते. सो खुल्या गटामध्ये आपण त्याला खेळताना पाहिलेलं आहे. धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो संकेत पाटील 3 वरती आहे तर विपुल पाटील मैदानामध्ये आपण पाहतोय त्याच्याकडून 12 धावा आपल्या संघासाठी इथे एकवटल्या गेल्यात. 38 वरती संघ एसीसी रोहिंजन. तुषार पाटील पुढचा बॉल षटकातून 5वा चेंडू असणार आहे. ओ स्मॅश करायचा प्रयत्न आहे ऑन साइडला. अंगद पाटील डाऊन द ग्राउंड. चूक नाही आहे आणि साधा सोपा झेल ते सहज पद्धतीनं कॅरी करतायत. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात हा तिसरा धक्का एसीसी रोहिंजन संघाला. विकेट वरती विकेट. येणारे प्रत्येकी फलंदाज देखील आपल्यातील हुकूमत दाखवतायत, बजावतायत, यात काही शंका नाही आहे. मॅच मध्ये आपण पाहू शकतो एकूण धावा झाल्या त्या म्हणजे 38 धावा. 38ला तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. त्यापैकी 2 फलंदाज आपण पाहिले जगदी कॅश आउट झाले तर 1 फलंदाज बोल्ड अशी विकेट आपण पाहिली होती. अंगदनं ती विकेट घेतली होती. हा झेल देखील अंगदनं टिपलाय. सफलता तुषार पाटील सह टीम इनामपुरीला. 5व्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. आतापर्यंत धावा त्यानं खर्च केल्यात 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक पाटील रोहिंजन कडून. हाही आपण पाहतो चांगल्या घाटणीचा फलंदाज आहे. सो त्याच्याकडे देखील चांगली प्रतिभा आहे आणि चांगला कॅलिबर आहे. स्ट्राईक एंडला उजव्या हातानं खेळण्यासाठी सज्ज. ओ पुन्हा एकदा गतीनं बीट केलंय. मध्यम गतीचा बॉल. लेग स्विंगचा सुलतान गोलंदाज आपण पाहतोय. तुषार पाटीलचं षटक समाप्त. या षटकामधून 8 धावा इकॉनॉमिकल स्पेल देत आपण पाहतोय. या षटकाची सांगाता आणि त्यामध्ये 1 सफलता यावेळेला तुषार पाटीलसह टीम इनामपुरीला. एकूण धावा धावफलकावरती 38. व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या समेत भरत शेठ मात्रे समाजसेवक आणि जगन मात्रे साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आमचे वंदनीय श्रीमान श्री लक्ष्मण शेठ पाटील साहेब यांचं कौतुक करावं लागेल, कारण या स्पर्धेसाठी आपण पाहतोय त्यांनी अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सहकार्य केलंय आणि ते देखील इथे उपस्थित आहेत. तुमचा आम्ही इथे मनापासून आभार व्यक्त करतोय. असं म्हणतात की हिरव्या पिवल्या मालावरून हिरवी पिवली शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसालेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाल घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माल घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातही घ्यावे. या उंक्तीला काम करणारे व्यक्तिमत्व आहेत.
उपस्थित नगरसेवक साहेबांचं देखील आम्ही स्वागत करतोय. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 38 पाहायला मिळतात. 38 रन. त्यानंतर आलेला डॉट बॉल ओव्हर नंबर 4 मध्ये अंगद पाटील दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो ते आलेत. सांघिक 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकासाठी अंगद पाटीलची निवड. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये, संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी नुकताच आपण पाहिली की डिस्ट्रॉय झाली आणि मधल्या फलीमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाटील बंधुराज हवेत खेळायचा प्रयत्न आहे, उंच गेलाय बॉल, फिल्डर नाहीये. सो नो मॅन्स लँड मध्ये आपण पाहतोय बॉल मात्र लँड होताना पाहायला मिळाला. अमोलला बॅकअप दिलं, चांगली फिल्डिंग आणि थ्रो देखील तितकाच चांगला अचूक पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी 2 फलंदाजामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आणि याच हेरीनं आपण पाहू शकतो की या बॉलवरती आपल्याला 39 पर्यंत एसीसी रंजन संघ पोहोचताना पाहायला मिळाला. तर नेक्स्ट मॅच स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास संघाचा संघनायक आणि गावदेवी बुर्दुल संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आत्ताच झालेली स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलासची दमदार स्पर्धा पाहायला मिळाली. ए लॉटचे संघ देखील त्या स्पर्धेमध्ये आणि नुकताच त्या संग्राम 11 अभि प्रतिष्ठान नितलास संघाने देखील भरीव कामगिरी केली. टेंबिवली संघाविरुद्ध धारावे संघ उपस्थित राहिला नाही, ते स्वतः खेळले, इतिहास रचला, टेंबिवलीला पराभूत केलं. त्याच्यानंतर गोरसई संघासोबत देखील त्यांनी 2 हात केले आणि शेवटच्या थरारक निर्णायक क्षणी तिथे मात्र त्यांना सामना गमावा लागला. भावेश पवार आणि पवन आले तरीही त्यांनी टक्कर दिली असा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आपण कधी कधी छोट्या लॉट्समधून आकाश वरती जात असतो, हे अपग्रेड यशाची ही आपली पहिली पायरी असते. ते स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम नितलेस संघानं करून दाखवलं. येस नक्कीच. आणि त्यांचा कॅलिबर चांगला आहे. ते म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम लढाई नाही गलत बात आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं ते की मैदानामध्ये उतरल्यानंतर कोणी मोठा छोटा नसतो. असं जर आपण गृहीत धरलं असतं तर मग शेवटच्या पूलमध्ये जो खेळाडू 12वा खेळाडू होता तो आज जगतामधील सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू बनला नसता. केतन म्हात्रे सगळ्यांना हे नाव परिचयाचं आहे. 39 धावा धावफलकावरती. फरदीन काझी देखील या गोष्टीसाठी आपण पाहतो एक समन्वय खेळाडू म्हणून गणला जातो. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो टोटलला आपल्याला 40 धावा पाहायला मिळतात. 40 रन्स. अखेरचा एक बॉल अंगद पाटीलचं षटक निर्णायक षटक राहिले, कारण या षटकामधून फक्त 2 धावा आलात. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं दबाव तंत्र जाणवतं एसीसी रंजन संघावरती. सो इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी पाहायला मिळते. अजून एका षटकाचं येणं बाकी आहे. सो त्या षटकामध्ये थोडंसं आपल्याला हाणामारी करणं गरजेचं राहील. शेवटचा एक बॉल वाचून खेळतील की इथून मात्र भरपाई करतील यासाठी मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. 40ला 3 पडलेत. अखेरचा बॉल अंगद पाटील ओव्हर द विकेट ना आपटी बार. बॉल जास्त उचली आहे, पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. फर्स्ट फाऊल देखील इथे आपण पाहतोय मिळालाय. सो वॉर्निंग आहे खेळाडूला. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्रानं संघ आपण पाहतोय पुढे 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांचा मोबदला सध्या पाहायला मिळाला आहे. टॉस जिंकून केपीसी इनामपुरी संघानं फिल्डिंग स्वीकारली आणि निर्णयास्पद कामगिरी लौकिकास्पद ते जागतायत. ओव्हर द विकेट अंगद. ओ बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे. राइटी गॉट इट फ्लाइटी अँड इट इज इट माइटी टॉप इट सिक्सर. शेवट गोड. शेवट गोड. अंगदवरती हल्ला चढवला. मैदानामध्ये फलंदाज होता संकेत पाटील आणि संकेतनं मैदानाच्या आतमध्ये नेसेसिटी दाखवली आहे. त्यानंतर आता मात्र त्याच्या बॅटमधून आपण धावा बनताना बघितल्यात. मंगेशजी म्हात्रे पुरस्कार देत. ऋतिक पाटील साठी सलग 2 षटकार आणि आपण पाहतोय त्याच्यासाठी आपण 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऋतिक वरती जीव उतो आलाय आणि आपण पाहतोय बक्षिसांची खैरात आहे या खेळाडूसाठी. अर्थातच सलग 2 सिक्सेस 2000 मंगेशजी म्हात्रे पुरस्कार देत. 47 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा खेळाडू आपण पाहतोय. अखेरचं षटक डेतोरसाठी गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट आडव्या बॅटनं दिशा द्यायचा प्रयत्न. स्वाईप शॉट आणि गॅप मधून बॉल. फिल्डरला चकवा देत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रनसाठी चौकार.
तसेच 3 षटकार किंवा 3 चौकार ऋतिकसाठी पारितोषिक होतं. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं आणि आता मात्र बाद व्हावं लागतंय. परंतु अनाउन्समेंट जरूर करू, जर 3 चौकार किंवा षटकार आले असते तर सुमितजी पाटील रोहिंजन यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज या खेळाडूसाठी लागलं होतं. तर आकाश नेक्स्ट मॅच बघा, पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर इनिंग ब्रेक जशी ही पाचवी ओव्हर कंप्लीट होईल, टॉससाठी दोन्ही संघांना यावं. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितला संघाचा पोलार्ड आता राहुल यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल संघाचा एक उभरता उभा सितारा ज्याने व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील भरीव कामगिरी केली, तो म्हणजेच सुधीर पाटील. म्हणजे बुर्दुल आणि जर आपण नितलाचा विचार केला तर मामा भाचे की लढत तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. आणि शैलेश पावशी साहेब संघाचे पुरस्कर्ते आणि सचिन भाया पाटील संग्राम एंटरप्राइजेस तोंडरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो याबा आपलं सहर्ष स्वागत. आणि रोहिंजन म्हटल्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक प्रमोद शेठ पाटील रोहिंजन आपला मी सहर्ष स्वागत करतो याबा. क्या बात आहे. ॲज अ रिलेटिव्ह म्हणून ज्या वेळेला आपण मैदानामध्ये लढतो त्यावेळेला तो क्लॅश तेवढीच मजा येते. द विकेट, हो जबरदस्त गोलंदाजी आहे लास्ट ओव्हर आणि इम्पॅक्टिव्ह बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण पाहू शकतो अक्षय पाटील. इनस्विंगचा भरणा करत गोलंदाजी तो करतोय. समोर जो फलंदाज आहे त्याला डॉमिनेट करण्यासाठी आपण पाहतोय तर यावेळेला लेग स्विंग आणि स्विंगर गोलंदाजचा वापर त्यांनी केलाय. स्पिनर ऑन द अटॅक. ओव्हर नंबर 5 मध्ये फ्रंटला येऊन खेळायचा प्रयत्न, हवेत जास्त उंच बॉल गेलाय, फिल्डर आहेत, डाऊन द ग्राउंड कोणती चूक नाहीये आणि अचूक झेल, वेल जज कॅच, फलंदाज बाद. बघा जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसवा अशी विनंती आहे. स्पर्धा अतिशय मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमधूनच श्रद्धांजलीमध्ये तुम्हाला एंट्री मिळण्याची संधी आहे. सो इथे तुम्ही नियमांचं उल्लंघन करू नका अशी विनंती तुम्हाला केली जाईल. एका संघाची गैरवर्तणूक पाहिली आहे, सो ते टार्गेट आहेत सध्या तरी. सो प्लीज आपण अशा कोणत्याही गोष्टी करू नका जेणेकरून मग तुम्हाला पेनल्टीलाही सामोरं जाण्याचे चान्सेस वाढतील. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 51 झालेल्या आहेत. 50 धावा कंप्लीट करत आपण पाहतो इथे 5वा धक्का संघाला लागलाय. अक्षय पाटीलनं लागोपाठ 2 विकेट घेतल्यात. रो मध्ये आपण पाहिला एक मधोमध्ये डॉट बॉल त्यानं पेशकश म्हणून सोडला होता. सो या षटकामधून आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमध्ये. टार्गेट सेटअप करण्यासाठी या 2 बॉलचा आसरा फक्त आता रोहिंजनकडे. लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ही रणनीती थोडीशी वेगळी वापरली आहे कारण समोरून लेग स्विंगचा गोलंदाज त्यांनी वापरलाय. सो थोडेसे चेंजेस त्यांनी केलेत. गरजेचं होतं यस, गरजेपोटी हा स्ट्रोक मिड विकेट टार्गेट, फिल्डर उपलब्ध, एक धाव तिकडे पूर्ण, सेकंडसाठी कॉल परंतु स्ट्राईक एंडकडून नकार आहे. सो एक धाव इकडे आली आहे. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे. संघाची धावसंख्या 52 धावा टोटल काढला. अंतिमचा एक बॉल शिल्लक. पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी झाली होती फलंदाजी करणाऱ्या रोहिंजन संघाच्या फलंदाजांची कारण पॉवर प्लेला त्यांनी कॅपिटलाइज केलं होतं. P2 मध्ये ते डॉमिनेट झाले. तिथे तशा मी म्हणेन अंगदवरती 10 धावा आले होते. सो 2 षटकामध्ये त्यांचा काम जो होता तो चांगला चालला होता. तिसऱ्या षटकामध्ये तुषारनं कमबॅक केलं 8 धावांचं षटक, त्यानंतर अंगदचं 9 धावांचं षटक आणि आता अक्षय पाटील आहेत. पाहू शकतो आपण जबरदस्त गोलंदाजी, दोन्हीनं स्ट्राईक नाहीये. सो इथे आपण पाहतोय रन मिळणार नाहीये त्यामुळे हाही बॉल आपण डॉट गृहीत धरू. अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. एकूण 52 धावा बनवत 53 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ. यू आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. 5 दिवसामध्ये रंगणारी ही स्पर्धा आई गावदेवी संघ प्रिसार्वे यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा, हिचा आपण आनंद घेतोय. मी थांबतोय, जरुरी अनाउन्समेंट करून जाईल. लक्ष्मण पाटील साहेब तुमचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतोय, स्वागत व्यक्त करतोय आणि तुम्हाला विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती यायचंय. जाऊयात आवाजामध्ये फेरबदल असेल. आपण भूमिपुत्र अर्थातच अतुल मात्रे यांना ऐकणार आहोत. दरम्यान जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहेत पीजी. तर टॉस करूया आपण. मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील शेवटची मॅच पाहायला मिळेल आणि टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो की उत्तुंग भरार घेत असताना आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात दमदार केली आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्यांना नगरसेवक होण्याचं सौभाग्य लाभलं, आपला हक्काचा माणूस 24/7 अर्थातच विश्वनाथ शेठ चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. टॉस का बॉस हेड सीसी कॉल कैप्टन 11 नितलास अभी प्रतिष्ठान बट इट इज द टेल्स.
कॉंग्रॅच्युलेशन सुधीर, प्रथमतः टॉस जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल. काय सांगशील ही स्पर्धा जी आपण भरवली आहे आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारून आल्यानंतर कसं वाटलं या मैदानावरती? नक्कीच खूप छान स्पर्धा आहे. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद करतो. मागच्या वर्षी 4 व्हीलरची स्पर्धा देखील याच मैदानावरती झाली आणि 80,000 प्रथम क्रमांक एका दिवसामध्ये हे मैदान बनवलं गेलं. कशी वाटली ही स्पर्धा, म्हणजे काय सांगशील एकूण? नक्कीच 80,000ची वाटत नाही, 1,00,000-1.5 लाखाचीच वाटते स्पर्धा. आणि ज्या पद्धतीनं आज बुर्दुल प्रत्येक सुरुवात देखील काहींची आज झाली काहींची झाली आहे. यंदाचा परफॉर्मन्स सुरुवात झाली की पहिलीच स्पर्धा खेळता? ही आमची 6वी टुर्नामेंट आहे. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय निर्णय फील्ड थँक्यू. राहुल टॉस गमावला, टॉस इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? काय टॉस वगैरे इम्पॉर्टंट नाही आहे. जो चांगला खेळ करेल तो जिंकेल. जर फर्स्ट बॅटिंग आले चांगला स्कोअर मारला तो जिंकू शकतो. आताच अभि प्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलाची मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये आपण देखील एक विक्रम केला. काय सांगशील, एक संघ वेळेवर नाही आले, काही संघ येत नाही, त्याच्यामुळे आयोजकांना खेळावं लागतं आणि उलटफेर पाहायला मिळाला. इकडची कमेडी आहे ती लक्ष नाही देत, कारण डोंबिवली पट्ट्यामध्ये बघा काय कमेडी आहे. आणि आपण टायमावर जर संघ सांगतो की आम्ही नाही येत, कसं आयोजनाची वाट लागते. कोणाचं पण आयोजन असो, आपलं असो की दुसऱ्याचं असो, सर्वांचं आयोजन सेमच असतं, पण आयोजनाची वाट नाही लागायला पाहिजे कुठल्याही. आज आई गावदेवी क्रिकेट संघ पिसवरे आपण देखील आत्ताच मोठी स्पर्धा भरवली आणि आजही 80,000 प्रथम क्रमांक 2 व्हीलर बाईक आणि फक्त 32 संघ, रोज 2 संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय केले जात आहेत. काय सांगशील आयोजनाबद्दल? नाही, पिसारे गावाचं आयोजन तर खूपच छान. गेल्या वर्षी पण आम्ही नाईट टुर्नामेंट केलं 4 व्हीलरची आणि त्यांच्यामध्ये धमक आहे की ते कुठलंही आयोजन करू शकतात. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन राहुल, बेस्ट ऑफ लक तुला मॅचसाठी. तत्पूर्वी आपण सन्मान करूया व्यासपीठावरती ज्यांचं आत्ताच आपल्याला आगमन पाहायला मिळालं, ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली, ते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विश्वनाथ शेठ चौधरी साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूया. नवनाथ शेठ मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक स्पॉन्सरशिप करून दिली गेली ते नवनाथ शेठ यांच्या शुभ हस्ते आपण पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विश्वनाथ शेठ चौधरी साहेब यांचा यथोचित सन्मान, मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. त्याच्यानंतर भरत शेठ म्हात्रे साहेब समाजसेवक यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी महादेव म्हात्रे साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते भरत शेठ म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन भरत शेठ म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर नकुल म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते जगन म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान आपण करावा. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून म्हात्रे शांत आहे. अर्थातच नकुल शेठ यांच्या शुभ हस्ते जगन शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. म्हात्रे बंधूंच्या शुभ हस्ते म्हात्रे भाऊबंधांचा सन्मान, माफ करा, नकुल शेठ यांच्या शुभ हस्ते जगन म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान जगन म्हात्रे साहेबांचा. धन्यवाद, थँक्यू. जाऊया सेकंड इनिंग्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र अतुल. तर धन्यवाद प्रवीण दादा आणि आकाश शेलके. तर ह्या ठिकाणी मॅच तुम्ही पाहताय, एन्जॉय करताय. KPC इनामपूर त्यांच्या अगेन्स्ट टीम तुम्ही पाहताय.
ते म्हणजे ACC रोंजन. तर खेळाचं पहिलं सत्र पाहिलं आपण. पहिल्या इनिंगमध्ये बनवण्यात एकूण धावसंख्या 52 आणि 53 धावसंख्येचं टार्गेट. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चेस करायचे टीम KPC इनामपुरी टीमला. जोडी मैदानावरती जात असताना टीम KPC इनामपुरी टीमच्या माध्यमातून अरविंद पाटील आणि त्यानंतर अंगद पाटील. आणि पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज संकेत पाटील. लो स्कोरची मॅच आहे कारण की या खेळपट्टीवरती बऱ्याचशा धावसंख्या बनताना पाहिलेत, परंतु गोलंदाजी अटॅक जर चांगला राहिला तर मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू फुलटॉस ग्लान्स करत असताना पहिल्या चेंडूवरती आगाज डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बेदून दिला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार चौकार. तर विकास दवणे आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच आपण संपर्क साधायचा आहे. विकास दवणे आपण या. तर पहिल्या बॉलवरती चौकार डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधनं लोअर फुलटॉस होता. फक्त दिशा दाखवली संकेत पाटीलच्या गतीचा. या ठिकाणी हा चेंडू कट करत असताना जबरदस्त परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुकास्पद प्रयत्न भरपूर चांगले केले होते. 100% कमेंट पण का क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असं वाटलं की चेंडू सीमापार जाईल, परंतु फडका अतिशय चांगला सजवला होता अरविंद पाटीलनं. लेट कटच्या माध्यमातून गॅप जो गली आणि पॉईंटच्या मधनं गॅप भेदायचा होता, परंतु चेंडूला अडवला मध्ये यश आलं. झेल जरूर झाला नाहीये, परंतु 3 धावा आपल्या संघासाठी डिफेंड केल्यात, वाचवल्या गेल्यात मी म्हणेन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अंगद पाटील टेनिस क्रिकेट पटलावरील खूप मोठं नाव आणि अगदी मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फडका पास क्षेत्ररक्षक जज करतोय सचिन कडू, परंतु प्रयत्न भरपूर चांगले केले होते. झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. भरपूर दूर राहिला झेल त्यांच्यापासनं आणि येथे मध्ये चेंडू अगदी हवेमध्ये फ्लाय झाला होता. विकेट होती अंगद पाटीलची, त्यामुळे प्रयत्न भरपूर चांगले केले होते, परंतु चेंडू या ठिकाणी नोमॅन स्टँडवर ट्रॅव्हल झाला. 1 धाव त्या बॉलवरती मिळाली. एकेरी धावसट टीमची टोटल 6 या आकड्यावरती. अरविंद पाटील पहिल्या बॉलवरती चौकारांना आघात केलं. तोच फलंदाज स्ट्रायकर एंडवरती. पुन्हा एकदा ऑफसाईडला कट करायचं होतं पॉईंट आणि गलीच्या मधनं, परंतु भन्नाट वेग या चेंडूमध्ये अचूक टप्प्यावरती चेंडू आणि गुडलेन स्पोर्टचा वापर या चेंडूनं केला होता आणि त्यानंतर बीट केलं बॅट्समन अरविंद पाटीलला आणि डॉट बॉलची सांगता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला सज्ज तैनात केल्या डीपमध्ये आणि लॉंग ऑफमध्ये होता. आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याला तैनात केला डीपमध्ये. एक क्षेत्ररक्षक स्थिर तुम्ही बघा डीप मिडविकेटला लॉंग ऑनला. हा चेंडू अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळायचा होता. चेंडूची लाईन भरपूर चांगली, लेंथ अतिशय चांगली, त्यानंतर वेग आणि वेग तुम्हाला पाहायला मिळाला संकेत पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. आणखी एक डॉट चेंडू येत असताना लगेचच अंगद पाटील भरपूर वर्षाचा अनुभव, त्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये आपलं नाव लौकिक करणारा खेळाडू तिने पाहता आणि इनामपुरी गावाच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नाव ज्यानं मोठं केलं तोच हा खेळाडू तुम्ही पाहता. अंगद पाटील नॉन एंडवरती काहीतरी कानमंत्र दिलं, कोणत्या रीतीने तुला खेळायचं आहे, कोणत्या दिशेवरती टप्पा टाकला जातो. हा चेंडू देखील डॉट. शेवटच्या 3 बॉलवरती एकही धाव नाही आहे. शेवटचे 3 चेंडू अतिशय सुरेख हातले संकेत पाटीलनं आणि अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 6. पॉवर प्ले म्हटलं की अतिशय चांगली कामगिरी केली संकेत पाटीलनं, कारण की कमी धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत या अनुषंगाने येथे मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तेच करत असताना पहिलं यश आलं ते म्हणजे संकेत पाटीलला फक्त 6 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. सफलता जरूर मिळाली नाहीये तरी देखील चांगलं षटक मी म्हणेन ते संकेत पाटीलचं, कारण की पॉवर प्लेमध्ये तो गोलंदाजी करत होता. इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं. फक्त 6 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल ते म्हणजेच बॅटिंग करत असताना अरविंद पाटील आणि अंगद पाटील या 2 फलंदाजांना.
हा चेंडू ऑन साईडला वळवला गेला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतो डीप विकेटला. फिल्डिंग चांगली आहे फक्त सिंगल धाव या बॉलवरती मिळते. टीमची टोटल पुढे जात असताना 7 वरती. आत्तापर्यंत या इनिंगमध्ये पाहिलं सेकंड इनिंगमध्ये एक चौकार पाहिला पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर संकेत पाटीलचं कमबॅक भरपूर चांगलं राहिलं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सर्वेश उलवेकर यंग टॅलेंट टीम पाहते टीम SCC रोंजन संघाचा. सर्वेश उलवेकर चांगला गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल मॅचमध्ये. फुलटॉस चोख प्रत्युत्तर अरविंद पाटीलच्या बॅटमध्ये स्लाइस करत असताना चेंडू सरळ निघून जातो डीप विकेटला आउट ऑफ द पार्क. षटकार. तर षटकार ठोकलाय त्याला चेंडू द्या लगेचच. तर षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल एकंदरीत पाहिलं 13 या आकड्यावरती. तर सुरुवातीला आपण 2 बॉल चॉईस करून ठेवायचे. सर्व संघांना सूचना असेल तुम्ही जेव्हा बॉल चेक करता तेव्हा सुरुवातीला 2 चेंडू तुम्ही चॉईस करून ठेवा त्या ठिकाणी आणि पंचांकडे देऊन ठेवा. त्यामुळे वेळ या ठिकाणी वाचला जाईल आयोजकांचं देखील. तर षटकार आलाय. आता मग सर्वेश उलवेकरचा चेंडू जर पाहिला फुलटोस होता फक्त टायमिंग केलं कारण की वेग भरपूर होता त्या चेंडूमध्ये आणि अगदी ऑन द राईट स्लाइस केलं ऑन साईडला डीप विकेटला क्लिअर केलं. 6 धावा त्या बॉलवरती मिळाल्या. बॉलिंग ट्रॅकवरती सर्वेश पुन्हा एकदा रिदममध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. पण डॅट बॉलची गोष्ट या ठिकाणी करतायत 2 पंच तुम्ही पाहताय. डंदूजी मात्र त्यानंतर अरविंद पाटील सरांना अगदी प्रोफेशनल पंच आणि अगदी 4 दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली. सर्वेश आता प्रेशर असेल सर्वेशवरती कारण की एक मोठा फडका त्याला केसला आहे. गुडगा वाकवला होता ऑन साईडला पुन्हा एकदा फडका केल्याचा होता. ABD स्टाईल 360 अँगलनं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. मी म्हटलं होतं सर्वेश उलवेकर एक चांगला गोलंदाज अपकमिंग यंगस्टार टीम SCC रोंजन संघाचा आणि त्यांनी दाखवलं षटकारानंतर लगेचच प्रत्युत्तर डॉट चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 13 या आकड्यावरती. तर एकंदरीत 53 धावसंख्येचा पाठलाग करतोय. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी राखायची आहे. त्या अनुषंगानं अद्याप चांगलाच टोटल उभारला. फटका पासला चेंडू हवेमध्ये शतरक्षक जज करतोय परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर फटक्यानं क्लिअर केलं. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार मिळतील या बॉलवरती 4 धावा. अरविंद पाटील चांगली बॅटिंग आतापर्यंत अरविंद पाटीलच्या पॅटमध्ये आले कारण की त्याच्या पॅटमध्ये 2 एकंदरीत चौकार आणि एक षटकार आतापर्यंत आला. स्कोर झाले दाफलकावरती एकूण धावा 17 या आकड्यावरती. 52 झाले 53चं टार्गेट आहे. 2 धावांची पेनल्टी निश्चित आम्ही ॲड करतोय. तर 54 झाल्या 55चं टार्गेट. रोंजन संघ आम्ही 2 धावा पेनल्टीचे ॲड करतोय. तर KPC इनामपुरी आपल्याला टार्गेट आता मात्र 55चं असेल. तर सर्व स्वयंसेवक विनंती असेल जेव्हा चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर जातो तेव्हा आपण लगेचच त्या बॉलवरती धाव घ्यायची. तर मॅच बॉल त्या ठिकाणी आलाय. तर रोंजन संघ आम्ही पॅलनीचे 2 धावा ॲड केल्यात. 52 तुमच्या झाल्या होत्या 54 झाल्या. आता KPC इनामपुरीला 55चा पाठलाग करायचा आहे. तर KPC इनामपुरी आपण याकडे देखील लक्ष केंद्रित करा. तर एकूण धावसंख्या 17 पाठलाग करतोय 55 धावसंख्येचा. ऑन साईडला पुन्हा एक शफल झालं. गॅप भरपूर मोठा आहे. ऑन दी राईस लॉंग लेगला डीप फाईन क्लिअर केलं फटक्यानं मिळतील या बॉलवरती देखील 4 धावा. सर्वेश उलवेकर वरती अटॅक दाखवलाय. आता प्रेशर केलाय ते म्हणजेच प्रेशराईज झालाय ते म्हणजेच गोलंदाज सर्वेश उलवेकर कारण की अख्खूट टप्प्याचा शॉर्ट लाईन डिलिव्हरी हुक करत असताना लॉंग लेग रिझनला आला आहे चौकार. आता मात्र चांगले बॅटिंग करत असताना अरविंद पाटील चांगल्या लयमध्ये आलाय. संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. एकूण धावा या चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये थोडासा संघ अडचणीमध्ये आला होता KPC इनामपुरी. त्यानंतर जर पाहिलं गेलं या षटकामध्ये
आत्तापर्यंत 5 चेंडू फेकले, धावा खर्च केले, एकंदरीत या षटकामध्ये 15 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 21 धावा दाफलकावरती. अरविंद पाटीलचं कौतुक करावं लागेल, का बॅटिंग करतो मैदानावरती. हलक्या त्यानं कट करत असताना कॅपमध्ये फटका, गल्लीमध्ये चांगली फिल्डिंग. शतरक्षक थोडंसं फंबल दुसरी धावासाठी निघाले, येते मात्र याचा फायदा उचलला जातोय. शतरक्षक थोडंसं फंबल झालं, फिल्डिंग डिपार्टमेंट भरपूर चांगले झाले. ते पहिल्या ॲक्शनमध्ये थोडं अडवलं होतं, त्यानंतर थोडंसं धडपडला आणि 2 धावेची शेवटच्या बॉलवरती मोहर लावण्यात आली आहे. चांगलं कॉलिंग अंकित पाटीलने अरविंद पाटील मध्ये आणि त्या 2 धावा मिळवल्यात आणि टीमची टोटल धावसंख्या पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होते. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत आणि दाफलकावर धावा लागल्यात त्या 23 धावा. 55चा पाठलाग करतोय. 55 धावसंख्या बनवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये बनल्या गेल्या 23 धावा. अद्याप पाहिलं गेलं तर इंडियन 18 चेंडूमध्ये 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची अद्याप गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम, त्यामुळे 18 चेंडूमध्ये 32 धावसंख्या बनवाव्याच लागतील. पुन्हा संकेत पाटीलवरती संगणकाने विश्वास दाखवलाय. ज्या संकेत पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, त्याच प्रकारची कामगिरीची आशा काहीतरी असेल आणि त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल मार्चमध्ये संकेत पाटीलला. कारण की सर्वेश बुलेकरचं षटक थोडंसं मागं राहिलं, कारण की 17 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि जम्याची बाब KPC इनामपूर टीमसाठी, कारण की अद्याप एकही विकेट ते गमावली गेली नाही आहे. अद्याप सलामी जोडी मैदानावरती पहिल्या विकेटसाठी चालू असणारी भागीदारी आत्तापर्यंत पाहिलं तर 21 धावसंख्येची भागीदारी पहिल्या विकेटसाठी रचत असताना 2 फलंदाज अरविंद पाटील आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन अंकित पाटीलला तुम्ही पाहताय. संकेत पाटील पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 स्वतःकडनं 2रं षटक हातात असताना संकेत पाटीलला तुम्ही पाहताय. सामोरा बॅट्समन अंकित पाटील. हलक्या त्यानं स्टेअर करायचा होता, परंतु चेंडूची गती थोडीशी कमी होती. हवा तसा वेग या चेंडूमध्ये नव्हता. फलंदाज खूप लवकर खेळून बसला. डॉट बॉलची सांगता आता ह्याच प्रकारची गोंधळ तुम्हाला आतल्याचे डॉट चेंडू, त्यानंतर विकेट. जर प्रेशर करायचे असेल टीम KPC इनामपुरीला तर इथून डॉट चेंडू आणि त्यानंतर विकेट, यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल टीम ACC रोंजन टीमला. रिव्हर्सचा प्रयत्न, स्वीच हिट, फटका पाचता, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नानं अपयश आलं. चेंडूचा झेल स्वीकारता आला नाहीये. कॅच ड्रॉप होते, त्यानंतर जीवनदान मिळतं अंकित पाटीलला आणि ह्या बॉलवरती 2 धावा. झेल जरूर कठीण होता, परंतु हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील, कारण की तुम्हाला कमी धावसंख्या डिफेंड करायची आहे ACC रोंजन टीमला. त्या अनुषंगाने हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना झेल सोडला, उलट्या दिशेने धाव घेत होत्या. अशा मोमेंटला या बॉलवर 2 धावा देखील आल्यात. अंकित पाटीलला जीवनदान देखील मिळालं. या दुहेरी अंकन टीमची टोटल 23 या आकड्यावरती. हा चेंडू पुन्हा त्या दिशा फटका पाचतं, क्षेत्ररक्षक जज करतोय, गली पॉइंटला झेल स्वीकारलाय. आता मात्र मोठा विकेट. अंकित पाटीलला मैदान सोडावं लागतं. अगदी ज्या क्षणी सांगायला गरज होती त्या क्षणी मैदान सोडतं अंकित पाटील. पहिला धक्का लागतो KPC इनामपूर टीमला. अंकित पाटील बॅक टू द पवेलियन. तर आदरणीय बुर्दुलगावचे आमचे मान्यवर राजू पाटील यांचे शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये आणि आपण अतिथी कक्षामधून सामन्याचा आनंद घ्यायचा. सहर्ष स्वागत असेल आपलं. नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना विनाट क्रमांक 3 वरती कुणाल पाटीलला पाहत आहे. हा देखील चांगला फलंदाज आहे. समीकरणाचा विचार केला, एकूण धावा लागल्या दाफलकावरती 25. अजूनही पाहिलं गेलं तर पल्ला भरपूर पार करायचं आहे, परंतु इथून चांगली गोलंदाजी अंकित पाटीलची विकेट देखील अगदी महत्त्वाच्या क्षणी आली आहे. अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम KPC इनामपूरला चेंडू शिल्लक असतील 15 बॉल 30. प्रति बॉलवरती 2 धावसंख्येचे इक्वेशन जर पाहिलं आपण चेस करत असताना टीम KPC इनामपुरीला. हा चेंडू बॅटची इनसाइड आउट, बॅटची कडा, यष्टीरक्षकानं सुरेख झेल टिपलाय आणि या ठिकाणी पाहिले गेले तर आणखी एक विकेटचा पतंग. फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा विकेट. मैदानातून बाहेर जात असताना कुणाल पाटीलला देखील मैदान सोडावं लागतं. संघ आता मात्र अडचणीमध्ये आलाय टीम KPC इनामपुरी.
तर अजूनही गरज आहे 14 चेंडू 30 धावसंख्येची. कुणाल पाटीलची विकेट बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिक बॉल संकेत पाटीलच्या हातामध्ये असेल. या ठिकाणी विकेट हॅट्रिक संपन्न करेल का? पहा पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं की सामना थोडासा एकतर्फी जातोय, परंतु पुन्हा ते संकेत पाटीलचं षटक. 4 चेंडू फेकले, 2 धावा 2 विकेट. अगदी महत्त्वाचे 2 फलंदाज अंकित पाटील आणि कुणाल पाटील त्यांना बाद केलं. सामन्यामध्ये परतावून आणलंय टीम ACC रोंझन टीमला. कारण की समीकरण इक्वेशन जर पाहिले गेलं 14 बॉल शिल्लक आणि 14 बॉलमध्ये 30 धावसंख्या बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज तुषार पाटील. अरविंद पाटील अजूनही मैदानावरती या. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही, परंतु चेंडू उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंच आमच्याकडे वळाले आहेत आणि सांगताय चेंडूची दिशा आणि लाईन खराब. इट इज अ वाईड. एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड होता तुम्ही पाहताय. धावसंख्या दाफलकावरती 26 या आकड्यावरती. या धावसंख्या रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा धावसंख्या आता ACC रोंझन टीमला रोखायच्या आहेत. ऑन साईडला शपल झाले होते, अगदी लेगस्टिकच्या वरून जाणारा चेंडू. चेंडू पाठचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. त्या तुषार पाटीलसाठी सुवर्ण संधी. सलग 3 बॉल 3 षटका ठोकले. तर परेश राजे यांच्यानं तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल ते तुषार पाटीलला. हा चेंडू ऑन साईडला बोलवला गेला. अलोन दी कार्पेट चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर एकदा ट्रॅव्हल झालं. क्षेत्ररक्षक वेगानं आले, फंबल झाले होते, परंतु चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत फक्त सिंगल धाव. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतावून आलंय टीम ACC रोंझन संघ. कारण की संकेत पाटीलचं 2 षटक अगदी जबरदस्त राहिलेत आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 27. आणि तर पाहिलं गेलं तर समीकरण इक्वेशन जर पाहिलं गेलं तर 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. आणि संकेत पाटीलचा 2 षटकांचा स्पेल जर पाहिला आपण, पहिल्या षटकामध्ये 6 धावा, विकेट जरूर मिळाली नव्हती तरी देखील इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 4, म्हणजे 2 षटकामध्ये एकंदरीत 10 धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याने प्रस्थापित केल्यात. म्हणजे इकॉनॉमिकल षटक आत्तापर्यंत ACC रोंझन टीमचं अस्तित्व या मॅचमध्ये जिवंत ठेवलं आहे संकेत पाटीलच्या 2 षटकाने. आणि इथे समीकरण पाहिलं 12 चेंडू 28 धावसंख्या चेस करायचे आहेत. आता मात्र प्रति षटकामध्ये 14ची सरासरी कायम राखायची आहे टीम KPC इनामपुरी टीमला. आणि या ठिकाणी शॉर्ट टीम मीटिंग, कारण की ड्रिंक्स ब्रेक्स तुम्ही पाहताय, आणि या ठिकाणी शॉर्ट टीम मीटिंग लगेचच भरवली गेली आहे टीम ACC रोंझन टीमच्या माध्यमातून. 14 चेंडू 28 धावसंख्येचं समीकरण कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी तुम्ही पाहताय. त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्या तुम्हाला बनवायच्या आहेत. थोडा स्पीडअप घ्यायचं आजच्या दिवसामध्ये. माणूस असेल एक टीम आम्ही क्वालिफाय करू सुपर 4 साठी, त्यामुळे वेळेला महत्त्व असेल. थोडंसं स्पीडअप करा. तुषार पाटील आणि अरविंद पाटील अजूनही जोडे मैदानावरती. अरविंद पाटीलचा विचार केला तर 3 चौकार 1 षटकाराच्या मध्येनं वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावसंख्येवरती केलं. तर टीमची टोटल धावसंख्या 27, त्यामध्ये एकट्या 21 अरविंद पाटीलनं बनवल्यात. म्हणजे एकाकी झुंज देतोय KPC इनामपुरीसाठी टीम फलंदाज अरविंद पाटील. त्यामध्ये भरपूर आशा असतील अरविंदवरती, त्याला साथ द्यावी लागेल बॅट्समन तुषार पाटीलला. नौका फलंदाज मैदानावरती आल्या. तुषारमध्ये देखील क्षमता. बॉलिंग ट्रॅकवरती ओम पाटीलला पाहत आहे. 12 चेंडू 28 समीकरण. मॅच भरपूर चांगली रंगते. पहिला चेंडू फुलटॉस चौक प्रति उत्तर. चुना फेकून दिला सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. तर रेफर केलाय पंचांच्या चॅलेंज. पंचांना या ठिकाणी चॅलेंज केलाय. चेंडूच्या हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल.
तर नो बॉल अगदी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि रिव्ह्यू सक्सेसफुल, त्यामुळे रिव्ह्यू कायम असेल. पण ती षटकार नो बॉल आणि फ्रीड असेल. आणि पाहिलं गेलं तर ओम पाटीलचा पहिला चेंडू अगदी खराब लाईन लेंथवरती तुषार पाटीलनं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. हा चेंडू आता मध्ये चांगल्या लाईन लेंथवर डिलिव्हर केला. पहिल्या चेंडूवरती अगदी अतिरिक्त गती प्राप्त करायची होती, त्यामध्ये अगदी चेंडू हातातून निसटला आणि फुल टॉस बिंबरला चेंडू. आणि पाहिलं गेलं तर त्यावरती 1+7 धावा मिळाल्या आणि समीकरण थोडंसं बदलत आहे. जे इक्वेशन 12 चेंडू 28 धावसंख्येचं होतं ते समीकरण आता 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकारानंतर लगेचच कमबॅक करतोय. प्रेशराईज नव्हतं, चांगली कामगिरी करत असताना ओम पाटीलला बघा गुडगा वाकवला होता ऑन साईडनं गोलीच्या वेगळ्या चेंडू अलोंग द कार्पेट डीप मिडविकेटला. चांगली फिल्डिंग, थोडेसे पंपात दुसरे धावासाठी निघालेत आणि चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये झाली आहे. तसा चेंडूला पॅटनं स्पर्श झाला तसा कॉल 2चा दिला होता दोन्ही बॅट्समन आणि ती दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तुम्ही पाहताय दुहेऱ्या अंकाने टीम पुढे सरसावते. टीमचे टोटल KPC इनामपुरीची एकूण धावसंख्या दाफलकावरती 36 या आकड्यावरती. 10 चेंडू 19 कंपल्सरी चेसिंग. अगदी तुम्ही पाहता लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स इव्हेंटच्या स्क्रीनवरती समीकरण 10 बॉल 19ची गरज आहे. स्लोवर गतीचा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन मिश्रण दाखवलं. व्हेरिएशन अतिशय चांगलं या चेंडूमध्ये होता. अगदी बॅट्समनला बीट केलं तुषार पाटील. डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल टीम KPC इनामपुरीला, पण तितकेच डॉट चेंडू मी म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये येऊन टेपेल तो ACC रोंजन संघ. मॅच चांगली रंगते, मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल असे सूत्र असं चित्र मैदानामध्ये निर्माण केलं आहे येणाऱ्या गोलंदाज ओम पाटीलनं. हा चेंडू आणखी गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वेगाने ट्रॅव्हल होत आहेत. जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत पाटील होते आणि काय फिल्डिंग एफर्ट्स दाखवले. असं वाटलं की चेंडू सीमापार जातील पहिल्या टप्प्यावरती, परंतु एका हाताने चेंडू रोखलं आणि 2 धावसंख्या आपल्या संघासाठी डिफेंड केल्या आहेत. या मोमेंटला एक धाव गरजेची आहे, एक धाव वाचवणं गरजेचं आहे आणि तेच करतं क्षेत्ररक्षण टीम ACC रोंजन संघाचे क्षेत्ररक्षक. कौतुकास्पद कामगिरी. या 2 धावसंख्या वाचवल्या जातात. टीमची टोटल पुढे सरसवत असताना टीम पोहोचली 38 या आकड्यावरती. आता गरज 8 चेंडू 17 धावसंख्येची. येणाऱ्या 2 बॉलवरती एक मोठा फटका गरजेचा आहे, परंतु येणारे 2 चेंडू चांगल्या स्थितीने हाताळले तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये असेल टीम रोंजन संघ, परंतु तसं काय घडणार नाहीये. तुषार पाटीलनं टोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून एक उत्तुंग मॅग्निफिकंट स्ट्रोक. चेंडू सीमा पार षटकार. मी म्हटलं होतं वरती 44 समीकरण 7 चेंडू 11 धावसंख्येची गरजा. येणारा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक रंगत तुम्हाला पाहायला मिळाल, परंतु येणारा चेंडू चांगल्या रीतीने हाताळणं गरजेचं असेल ओम पाटीलला. आतापर्यंत ओम पाटीलनं या षटकामध्ये 2 षटकार काढले आहेत आणि एकंदरीत त्यानं धावा खर्च केल्यात त्या 17 धावसंख्या षटक आतापर्यंत पाहिलं. येणारे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज. तुषार पाटीलने साथ दिले अरविंद पाटीलला. ज्या फटक्यांची गरज होती ते फटके अगदी वेळेवरती आलेत. आणखी एक खोलात टाकल्या चेंडूला खोदून काढला. चेंडू येतो डीप स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो फेकी तितकी चांगली आहे. फक्त सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतोय कारण की येणारे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. काय सामना रंगलाय आणि पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे संघर्ष लढा दिलाय टीम ACC रोंजन टीमनं, संकेत पाटीलचं यामध्ये बहुतेक कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे 2 षटक त्याचं राहिलं, 2 षटकामध्ये फक्त 10 धावा 2 विकेट. पाण्याची माग मैदानावरती केली जाते.
तर 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. सामना भरपूर चांगला रंगला आहे. येणाऱ्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु तुषार पाटील आणि अरविंद पाटील हे दोन्ही फलंदाज अगदी सेट झालेत मैदानावरती. त्यामुळे मॅच कोण जिंकणार आणि मॅच अगदी बॅलन्स स्थितीमध्ये तुम्ही पाहताय. कोण जिंकणार कोण हारणार अद्याप इथून सांगू शकत नाही आहे, कारण की येणारे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. तुषार पाटीलने टोकले 2 षटकार. सामन्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवला केपीसी इनामपुरी टीमसाठी. एका बाजूला अरविंद पाटील आहे, त्यामुळे मॅच पाहिलं तर इनामपुरी टीमच्या बाजूने जास्त पाहायला मिळतं, कारण की दोन्ही फलंदाज मैदानावरती सेट आहेत. परंतु सचिन कडू अनुभव एक्सपिरियन्स गोलंदाज वापरला गेल्यात एसीसी रोंजन टीमच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 10 धावसंख्या डिफेंड करेल का हे पाहणं गरजेचं असेल. फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जात आहे सचिन कडू मैदानावरती आलाय. त्याचा सामोरे फलंदाज ज्यानं 2 षटकार ठोकत सामन्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवला केपीसी इनामपुरी टीमसाठी तोच फलंदाज तुषार पाटील मैदानावरती आहे. सचिन कडू सज्ज असतील. 6 चेंडू 10 रोखायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सामना कोण जिंकणार हे सांगणं अद्याप कठीण आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज सचिन कडू. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणतो फिरकीचा जादूगार याला म्हटलं जातं. सचिन कडूला भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि पहिल्याच बॉलवर त्यानं दाखवलं. पहिल्या चेंडू डॉट फेकलाय. समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू 10 धावसंख्येची गरज. दोन्ही संघांकडे पाहिलं की ते प्रेशर आहे, चिंतेचं सावट आहे. हा चेंडू ऑन साईडला टॅप केला. गॅप भरपूर मोठा आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधनं चेंडू फरार. येतील मिळतील बॉलवरती 4 धावा. समीकरण सोपं येऊन ठेपलंय टीम केपीसी इनामपुरीसाठी. या चौकाराच्या मदतीनं धावा लागल्या धावफलकावरती. एकंदरीत 46. समीकरण येणारे 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. तुम्ही थरार अद्यापी मॅच मध्ये कायम. मॅच अद्यापी बॅलन्स आहे, कारण की कोण जिंकणार कोण हारणार अद्याप सांगू शकत नाही. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेट कधी रंग बदलेले सांगू शकत नाही. सचिन कडू आहे, कारण की एक अनुभवी गोलंदाज, परंतु सामान्य फलंदाज देखील तितकीच चांगली कामगिरी करतोय. अद्याप दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. फक्त एका फटक्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु एखादी विकेट एसीसी रोंजन टीमसाठी पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक. मॅचमध्ये पुन्हा एकदा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये बनवायचे 6. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम तुम्ही पाहताय. चार चेंडू 6 धावसंख्येची गरज. सचिन कडू काहीतरी कारनामा करून दाखवेल का? डान्सिंग डाऊन द विकेट. शपल झालं ते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडू आलाय. मॅच मध्ये तर अद्याप कायम. मॅच कोण जिंकणार अद्याप प्रश्नचिन्ह आहेत, कारण की सचिन कडू न फेकला डॉट चेंडू आणि इथे मात्र प्रेशराईज पुन्हा एकदा केलंय फलंदाज तुषार पाटीलला. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. ऑन साईडला चांगला फटका. गॅप मध्ये शतरक्षक दूर राहिलेत. चेंडू सरळ निघून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इशारा येणं गरजेचं असेल. पहिल्या टप्प्यावरती फरार. चौकार. 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावसंख्येची गरज आहे. ज्या पेनल्टीच्या 2 धावा लागल्या होत्या केपीसी इनामपुरीला, त्या धावसंख्या कदाचित मागे टाळतायत की काय, कारण की 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. संघ उशिरा आला आणि स्पर्धेचा नियम अगदी स्ट्रिक्ट नियमावली तुम्ही पाहताय. जर संघ उशिरा आला त्या 2 धावसंख्या पेनल्टीच्या ऍड केल्या होत्या आणि त्याच 2 धावसंख्या तुम्हाला ते चेस करायच्या आहेत. ते चेक केला जाईल. चेंडू अगदी षटकार आहे की चौकार? यस चौकार. पंचांनी डिसिजन दिलाय. तर 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. ज्या पेनल्टीच्या 2 धावा लागल्या होत्या त्या चेस करायच्या आता शेवटच्या 2 बॉलवरती. हा चेंडू स्वीप करत असताना एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का? कंपल्सरी चेसिंग आहे आणि या ठिकाणी दुसरी धावासाठी निघालेत, परंतु तू मामा नेते मात्र दुसरी धाव घेत असताना तर धाव नसणार आहे पा, कारण की प्रेक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू असेल तेव्हा तुम्ही धाव घेऊ शकत नाही. ते 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. काय सामना रंगलाय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी धावसंख्या बनवावी लागेल. ती टीम
KPC इनामपुरी टीमला सामना आवडला असेल तर इथे जोरदार टाळ्या सामन्यासाठी, कारण की प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना तुम्ही पाहताय. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. चला ज्या रीतीनं सामना सुरू आहे त्या रीतीनं सामना आपण चालू ठेवायचा आहे, कारण की लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. काय सामना रंगलाय, शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतोय. या दोन संघामध्ये एका बाजूला ACC रोंजन त्यांच्या अगेन्स्ट KPC इनामपुरी. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सामना कोण जिंकणार, शेवटच्या बॉल पर्यंत सामना खुला होत नाही. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. सचिन कडून फेकलेले षटक सामना कोण जिंकून देणार. सलामीचा फलंदाज अरविंद पाटील स्ट्रायकर एंड वरती आलाय. मॅच जिंकून देईल का हे देखील पाहण्यासारखं असेल. अगदी क्लोज शतक तुम्ही पाहू शकाल. अगदी 30 सर्कलच्या आत पूर्ण शतक लावण्यात आलंय. एक चेंडू एक धावसंख्येची गरज. सामना कोण जिंकेल. पूर्णतः सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर प्रेक्षकांची मनं जिंकली आजच्या दिवसामध्ये. या सामन्यानं सचिन कडूचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 10 धावसंख्या डिफेंड करायच्या होत्या. अशा मोमेंटला अगदी अनुभव काय असेल दाखवलं. आणि आता एक चेंडू एक धावसंख्या डिफेंड करायची, तर एका बाजूनं एक चेंडूवरती एक धाव बनवायची आहे टीम KPC इनामपूरच्या फलंदाज अरविंद पाटीलला. 2 धावसंख्येची पॅलेंटी का असते आता मात्र मेहनत कळून चुकलं असेल टीम KPC इनामपुरीला, परंतु अजूनही वेळ गेली नाही आहे. एक चेंडू एक धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एक धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागेल ती टीम KPC इनामपुरीला. क्षेत्ररक्षक पूर्ण 30 सर्कलच्या आत तुम्ही पाहताय. चला सामना ज्या रीतीनं सुरू आहे तो स्टार्ट आहे. एक चेंडू एक धावसंख्येची गरज. या सामन्यात एकदा जोरदार टाळ्या. जसा गोलंदाज रिलीज कर चेंडू एक बॉल एक धावसंख्येची गरज. सचिन कडून देखील एक अनुभवी गोलंदाज आहे, त्यानं दर्शवलं की फलंदाज आधीच क्रीज सोडतो ऑन केलं लगेच पंचांना सांगून. आणि त्या मात्र एक चेंडू एक धावसंख्येची गरज. मॅच भरपूर चांगली रंगली आहे. एक बॉल एक धावसंख्येची गरज. हा चेंडू अडकेताना हवेमध्ये चेंडू विसावला गेलाय आणि इथे मात्र काय झेल टिपलाय आणि सामना जिंकलाय. ACC रोंजन टीमनं 2 धावसंख्येची पॅलेंटी लागली होती. आणि पॅलेंटी काय असतं हे तुम्हाला आता मात्र KPC इनामपुरी टीमला कळून चुकलं असेल. अगदी पहिल्यावरती हजर राहणं हे गरजेचं असेल. पुढच्या टुर्नामेंटमध्ये हे अगदी वेळेवरती हजर राहील आणि हँडशेक करायचं आहे. पहा सामना कसाही असो तुम्हाला हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. स्पर्धेची स्ट्रिक्ट नियमावली आहे. आणि सामना जिंकलाय अगदी शेवटच्या मुमेंटला टीम ACC रोंजन टीम. हार्दिक अभिनंदन टीम. हार्ड लक KPC इनामपुरी. तर सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्या 2 षटक हातळलं, 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट ज्यांना पटकावल्यात आणि सामन्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवला होता. संकेत पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ते संकेत पाटील या. आणि हार्दिक अभिनंदन टीम ACC रोंजन. शेवटच्या मोमेंटला सामना जिंकला. चित्त थरारक विजय मी पाहायला गेला तो टीम ACC रोंजनचा. आणि मी विनंती करतोय संकेत पाटीलला आपण या. तर नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम मॅच असेल ती तुम्ही पाहताय गावदेवी बुरदूर त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय अभि आणि संग्राम 11 नितलास या टीममध्ये. तर सामना सुरू होईल. पुन्हा एकदा आपण ऐकू प्रवीण दादांचा आवाज या मॅचमध्ये.